गाईस ताडपत्रीचं ना आणून ठेवलं, पण ते त्याचा धागा काढायला म्हणजे पोत्याचा धागा काढायला काय खुरपं वगैरे नाही तर ब्लेड आणलंच नाही. चला मग आता परत घरी जावं लागेल. चला, पण हे मात्र लई खतरनाक झालं ओ. नुसतं लागलं असतं तर काय झालं असतं, पण वरनं खत आहे म्हटलं, त्यात युरिया आहे म्हटल्यावर असं आग 1000 डिग्री सेल्सिअस असं एकदम भडका लागतो ना, असं असं वाढते ते. इथं कालवलेलो मी, अजून एक भरतंय नंतर झालं. एक म्हणजे 1.5 भरतंय एवढंच. चला मग. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मला एक खात आणि आपली सूर्यदादा बघा. सध्या मी मला आपलं जनावरचं चारा घातलेलो बघा, ज्वारीत टाकलेलो, म्हणजे कन्नडमध्ये ह्याला कडजोळा म्हणतात. मग त्याला सध्या मारायला लागलो आहे. मग वरचा निम्मा प्लॉट मारून बघ हा एवढा राहिलेला, मग त्यामुळं राहिलेला असा झालं बघा. ते मोठा युरिया आहे आणि ते मारायला लागलो आहे. आणि हे 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 सगळ्या आहेत आणि वरचं सगळं संपलं आहे. मग नंतर आपल्याला मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल, तिथं 2 पत्ती टाकलो आहे, सुपर आणि 1 युरिया. मग नंतर इकडं मारायचं आहे. चला मग किती होते बघू, मारून टाकू मग. गाय इथं बघा ताडपत्री घेऊन चालू आहे खाली, कारण ते एक उडचीला राहिलेला, मग ते संपून टाकलो. गाचं थोडं आलं. मग आपल्या चाव्याला आता उसाला काढून मागतो. चला मग उरकूया. ऊन पण तेवढं नाही आता, वाढतंय. काय 1 जानेवारीपासून सगळीकडे थोडं ढगाळ वातावरण आहे. काय वातावरण बिघडल्यासारखं. गाईज मग परवाचा ब्लॉग एडिट करून टाकायचा राहिलेला, मग टाकतो आता. आणि नाही आता खत मारतो आणि पाणी लावत टाकतो एडिटिंग करून. चल, वातावरण आहे तेवढी काही थंड नाही कालपासून. गाईज ताडपत्रीचं ना आणून ठेवलं, पण ते त्याचा धागा काढायला म्हणजे पोत्याचा धागा काढायला काय खुरपं वगैरे नाही तर ब्लेड आणलंच नाही. चला मग आता परत घरी जावं लागेल. नुसतं हेलपाटाचं काम. आणि मी सरळ रस्त्यानं न जाता असं मधनं जायला लागलो.
तर काय इथं हातातून हे बघ युरियाचं पोतं खोलायला लागलो आहे आणि हे धागं बघा ह्याच्या डॅश डॅश निघितलं तर एका मिनटात निघते नाही तर एक अर्धा तास पिढत बसते. याला काय करू बघा. ह्याच्यासोबत कुस्ती खेळत एवढं एक अर्धा ईत काढलो आणि अजून लई निघितलं. ए बाबा वाव ब्लॉगमध्ये निघितलं वाटतं. अजून एक निघतंय का तूस पलीकडचं काढू. हाश्या याच्या लई पिडते निघ बे निघ तर मग कापून टाकतो तुला. हा बघा युरिया लहान आहे आणि युरिया असा असतो आणि सुपर असा असतो मोठा असतो जरा. ह्या युरियामध्ये पण ढेकळे असतात बघा एक एकदा. हा तेवढा का सॉफ्ट नाही सॉरी तेवढा काय हार्ड नाही सॉफ्ट आहे बघ. एका हाताने फोडू शकतो मी. हा मोठा आहे थोडा पण तरी पण ह्याला बघ फोडून टाकला की नाही. चलो काही सेम बघता आलं बघ. इथं काय थोडे पीठ झालं आहे पण इथं जास्ती पीठ झालं आहे. जसं मी हात म्हणजे खत घ्यायला असं हात घुसवतो असं असं घुसवताना हा कडा लागतो ना मग त्यामुळं असं झालं लई. त्यामुळं केमिकल आणि आपण त्या सरीपासून चालू केलो आणि आत्ता ह्या सरीला आहे. अजून एक उडचीला आहे मग 1 2 3 4 5 6 त्या तिथं पण जाईल. माझा अंदाज असा आहे. चला काय होतं बघू. अजून एक आहे भराभरा मारून टाकू मग नंतर आपल्याला मोटर चालू करायचं आहे. चला मग ऊन पण नाही तेवढं बघा पाणी सोडत नाही वाहत बसायचं. चला पण हे मात्र लई खतरनाक झालं. ओ नुसतं लागलं असतं तर काय झालं असतं पण वरनं खत आहे म्हटलं त्यात युरिया आहे म्हटल्यावर असं आग 1000 डिग्री सेल्सिअस असं एकदम भडका लागतो ना असं वाढते ते. इथं कालवलेलो मी अजून एक भरतंय नंतर झालं. एक म्हणजे 1.5 भरतंय एवढंच. चला मग हां गाईज फायनली आपलं काम झालं आणि मी चालू आहे आपण बुऱ्या बिस्तर बांधके वापस घर. मग बघा हा तिकडचा हात बघा पाय बघा सगळं खातपीत झाले की मग स्वच्छ हातपाय वगैरे तोंड धुवून मस्तपैकी जेवण करून परत आपलं काम चालू. चला लवकर जाऊया. ऊन नाही पण गरम व्हायला लागलं तरी पण काय ह्याचं कारण काय मला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. या गरिबाला थोडीशी मदत करा. चला आमचं गोल्यात तर कुठं काय करतं बघा तुम्हाला दाखवतो. हे बघ सगळं सगळ्या फोडत बसलं आहे. काय करा चला परत फावड्यांना बांधून घ्यावं. चलो तहान पण लई लागले बघा. 2 तास झालं पाणी नाही पिलो मी. पाणी पिऊन मस्तपैकी जेवण होतं मग नंतर मोठं चालू करू. आणि पायात चप्पल पण घातले नाहीत तेवढ्यात ते बारीक
मातीचे तुकडे टोचायला आहेत पायाला. तेवढ्या थंडीचे दिवस काय तारामारच लई आपली. हे गाईज आज मग आता मोठं पण चालू करून घेतलं आहे आणि जेवण पण उरकून घेतलं दुपारचं. आणि चालू आहे बघा आता. पहिल्यांदा इथं चाऱ्याला सोडतो आहे आणि नंतर नवसाला चाऱ्याचं काय 1 2 3 5 साऱ्या आहेत त्या नागमोड्या लहान लहान. संपतं 1 तासात 1 तास बघलं इथं. इकडं काय सोडायची गरज नाही कारण हा पाजा सोडून 2 3 सऱ्या भिजते त्यानंतर एक राहते. त्यानंतर म्हणजे हा सगळं पाणी हे सगळं पाणी झाल्यानंतर देऊ तो वर. चला हे ओळखून घेतो आधी. झमाट झमाट. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.